प्राध्यापक डॉक्टर मुकेश दुपारे लिखित संविधानिक आरक्षणाचे उपवर्गीकरण या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संबोधी सांस्कृतिक भवन भीम टेकडी अमरावती येथे डॉक्टर मनीष सिरसाट अधिवक्ता अमरावती जिल्हा न्यायालय यांच्या हस्ते पार पडला। सर्वप्रथम आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व आयुष्मान रमेश कटके यांच्याद्वारे पाली भाषेत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे यांची उपस्थिती होती, तर प्रमुख वक्ते म्हणून पुस्तकाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर मुकेश दुपारे होते। या सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्मान अनिताताई गवई तर आभार प्रदर्शन प्रवीण मेश्राम यांनी केले। यावेळी सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे व डॉक्टर मनीष सिरसाट यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना आपले मत व्यक्त केले। भारतम एकम संपूर्णम प्रभुत्व संपन्नम समाजवादिनम धर्मनिरपेक्षम लोकतंत्रात्मकम गणराज्यम निर्मातु तस्य च सभ्य नागरिके सामाजिकम वित्तीयम राजनैतिकम च न्यायम विचारस्य अभिव्यक्तिया विश्वासस्य धर्मस्य उपासनाय च स्वतंत्रतं पठित्वाय अवसरस्य च समतं पापेतु तथा तेषु सभ्येषु जनस्य गरिमं रक्तस्य एकत्वं अखण्डत्वं च सुनिश्चितं कुर्वन्ति बन्धुतं भवेद्बन्धु दृढसंकल्पा भूत्वा अस्माकं अस्य संविधान सभायां अद्य 26 नवंबरं त्रयसाधिकं 19 तारिकायां एकं द्वारा एकं संविधानं अंगीकृतं अधिनियमितं अत्यपितं च करोमि। जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय। ॲडव्होकेट डॉक्टर मनीष सिरसाट या ठिकाणी जे पुस्तक सोहळा आहे त्या पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये जे पुस्तक प्राध्यापक डॉक्टर मुकेश दुपारे सर यांनी लिहिलेले आहे त्या पुस्तकामध्ये सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन कसे होऊ शकते याची चांगल्या प्रकारे मांडणी सरांनी या ठिकाणी केलेली आहे। समस्त नागरिकांपर्यंत हे पुस्तक पोहोचणे याच्यासाठी गरजेचं आहे। यामध्ये जे उपवर्गीकरण झालेलं आहे ते आरक्षणाचे उपवर्गीकरण हे संविधानिक नसून वैधानिक स्वरूपाचे आहे आणि वैधानिक स्वरूपाचे कोणत्याही प्रकारचे आरक्षण असेल किंवा उपवर्गीकरण असेल तर ते कायद्याच्या सुसंगत बसत नाही, ते संविधानाच्या विरोधात बसते। म्हणून हे पुस्तक सर्वांच्या घरामध्ये याच्यासाठी असावं की या पुस्तकामध्ये तुम्हाला समाजाची परिवर्तन कसं करायचं आहे, सामाजिक परिवर्तनासोबत राजकीय परिवर्तन का गरजेचं आहे ही या पुस्तकातून तुम्हाला दिसून येईल। म्हणून हे पुस्तक हे समाजाची एक नवीन दिशा दाखवण्याकरिता समाजाला एक नवीन मार्गदर्शन देण्याकरता हे पुस्तक अत्यंत गरजेचं आहे। म्हणून सर्वांनी या पुस्तकाचं वाचन करावं आणि या पुस्तकासोबत वाचनच नव्हे तर हे आकलनामध्ये आत्मसात करावं अशी माझी सर्वांना विनम्र विनंती आहे। मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे अमरावती संविधानिक आरक्षणाचे उपवर्गीकरण या पुस्तकाचं आज प्रकाशन संबोधी हॉल भीम टेकडी अमरावती या ठिकाणी पार पडलं आणि हे जे पुस्तक लिहिलं ते संशोधक आणि लेखक डॉक्टर मुकेश दुपारे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा संवैधानिक आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या बाबतीत जो निकाल आला आणि महाराष्ट्र शासनाने जी भूमिका घेतली त्या आधारावर आपल्याजवळ काय असलं पाहिजे या दृष्टिकोनातून या पुस्तकाचं लेखन डॉक्टर मुकेश दुपारे यांनी केलेलं आहे। भारतीय समाजव्यवस्थेनं जी जाती व्यवस्था निर्माण केली आणि त्या जातींना वर्गामध्ये रूपांतरित करून अनुसूचीमध्ये रूपांतरित करून भारतीय संविधानानं जे आरक्षण दिलं ते संवैधानिक आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न
या उपवर्गीकरणात आपल्याला दिसतो. त्याचं स्पष्ट लिखाण या संशोधन अहवालात पुस्तकाच्या माध्यमातून आलेलं आहे. डॉक्टर मुकेश दुपारे यांनी फार चांगल्या प्रकारे विविध पैलूंना यामध्ये इन्क्लूड करून एक चांगलं संशोधन पुस्तकाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवलं आहे. आणि हे पुस्तक येणाऱ्या काळात अनुसूचित जातीवर जो अन्याय होणार आहे त्या अन्यायाच्या विरोधात जे आंदोलनं होतील, त्या अन्यायाच्या विरोधात जी न्यायाची भूमिका घेऊन जे लढे लढले जातील त्याला शस्त्र म्हणून, त्याला संदर्भ म्हणून, त्याला आधार म्हणून हे पुस्तक फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणून समाजातील लोकांना माझी कळकळीचं आव्हान आहे की त्यांनी हे पुस्तक खरेदी करावं, आपल्या संग्रहितच ठेवू नये, तर समाजातल्या लोकांपर्यंत यामधील विचार पोहोचावे, समाजातल्या लोकांपर्यंत यामध्ये कशा पद्धतीनं ते उपवर्गीकरण झालं पाहिजे याच्या ज्या शिफारशी आहेत, याचे जे निष्कर्ष आहेत ते लोकांपर्यंत पोहोचावे. आणि जो पूर्वाग्रह दूषित असा अहवाल या अगोदर अभ्यास समितीनं महाराष्ट्र शासनाच्या दिलेला आहे